म्हणजे असं वाटलं नव्हतं की रोज या क्लासची वाट बघेन. आपल्याला ओव्हरऑल सेशन कसं वाटलं, मला 2-4 फीडबॅक हवे आहेत, कारण तुमची एक्सपिरियन्स ही माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो स्वतःहून जर तुम्हाला वाटतंय की नाही, मला जो काही बदल तुमच्या आयुष्यात अनुभवला तुम्ही या 10 दिवसांमध्ये, सो इफ यू वॉन्ट टू शेअर, तर ती माझ्यासाठी प्रेरणा राहील की त्याच्यात नवीन काय करायचंय, नवीन ऊर्जा कशा द्यायची. सो हू वॉन्ट टू शेअर? थँक्यू. कृतिका मॅडम, अनम्यूट करा. हॅलो, नमस्कार. स्माइल इव्हनिंग. थँक्यू सो मच. ऑब्विसली दॅट्स द फर्स्ट थिंग आय वॉन्ट टू से. सगळ्यात पहिल्यांदा खूप 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 थँक्यू. म्हणजे असं वाटलं नव्हतं की रोज या क्लासची वाट बघेन जॉईन होण्यासाठी. आय अग्री, आय वॉज लिटल हेजिटेंट. मेडिटेशन मी थोडं थोडं करत होते, खूप जास्त नाही म्हणणार. विश्वासही होता या गोष्टींवरती, पण ते करण्यासाठी जी हिंमतच म्हणेल मी कदाचित, जी जोडता येत नव्हती कदाचित, पण ती तुमच्यामुळे खरंच खूप सोपं झालं. सो थँक्यू सो मच फॉर, आय गेस, मेकिंग मी पार्ट ऑफ ऑल दिस थिंग्स. सर, फॉर लेटिंग अस नो दॅट वी आर द चोजन वन्स. सो थँक्यू. तुम्ही खूप छान काम करताय आणि वी आर डेफिनेटली गोइंग टू इन्स्पायर बाय यू टू स्प्रेड इट अक्रॉस. आम्ही दुसऱ्यांना तितकीच मदत करायचा नक्कीच प्रयत्न करू. आय गेस जेव्हापासून मी क्लास सुरू केलेला आहे, मला असं वाटत होतं इट्स व्हेरी इझी, बट देन त्याच्यानंतर आय स्टार्टेड फेसिंग द चॅलेंजिंग टाइम्स आणि माझ्या लक्षात आलं, ओके, दिस इज वेअर यू नीड टू स्टँड टॉल ऑन स्ट्रॉंग. सेकंड लेवल आणि मग टेक्निक शिकवतो मॅडम. तर ती आपल्या गोष्टीमध्ये कसं आहे ना, कुठली गोष्ट आपण पहिले चूज करतो, मग ते चूज केल्यानंतर काही चॅलेंजेस येतात, आणि वेन वी आर रेडी टू फेस द चॅलेंजेस, सो जी आपण चूज केलेली आहे त्या गोष्टीचा चेंज आपल्या लाईफमध्ये येतो, ती गोष्ट आपल्या आयुष्यात येते. आणि ते टेक्निक आपण सेकंड लेवल मध्ये शिकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आयुष्याची कंप्लेंट मध्ये असतं, कुठेतरी कंप्लेंट असतात जीवनामध्ये, तर त्या कंप्लेंट पासून आपण कम्प्लिशन कडे वळत असतो. सगळंच या 10 दिवसांमध्ये पॉसिबल नसतं, म्हणून आपण त्या नेक्स्ट मध्ये त्या कम्प्लीट करत असतो. नक्कीच. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. इतकी मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम, गुड इव्हनिंग. आधी सगळ्यात प्रथम म्हणजे आम्हाला सगळ्यांना तुम्ही या परिवारात सामावून घेतलं, म्हणजे त्याच्याबद्दल खूप आनंद आहे. म्हणजे ही एक वेगळी काहीतरी एक शिकता येईल ह्या ध्यासाने खरं तर मी हे जॉईन केलं. म्हणजे मी करू शकेन की नाही, पहिले मला वाटलं की कसं मला समजेल नाही समजेल, पण तुम्ही ज्या पद्धतीने एकदम इझी आणि जे आपण म्हणतो ना, आपण लहान मुलाला एक ABCD समजावून सांगतो ना, त्या प्रकारे तुम्ही या प्रत्येक ऍटलीस्ट लेव्हल 1चं जे आम्हाला एक्सप्लेनेशन दिलं ते तर खूप म्हणजे एक्साइटिंग होतं. आणि अजून पुढे वाटतंय की आता सेकंड लेवलला पण, सेकंड थर्ड लेवलला ऍक्च्युली मला शक्य होईल की नाही मला माहित नाही, पण आय विल ट्राय माय बेस्ट की मी जेवढा मला वेळ मिळेल त्यातून ही बॅच किंवा मे बी नेक्स्ट बॅच कधी तुम्ही ऑर्गनाईज कराल ती अटेंड करेल. आणि सगळ्यात पहिले म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मला पटकन ना चिडचिड होते माझी कधी कधी, कुठच्याही म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट पण असेल. पण गेल्या 10 दिवसात मी असं अनुभवते की मला खूपच म्हणजे मी शांत झाले, म्हणजे मला कंट्रोल करायला मी शिकले. नाही जाऊ दे, सोडून दे, तुम्ही म्हणतात लीव इट, कट डिलीट, त्या गोष्टी मी ऍक्च्युली अनुभवायला लागली. आणि छोट्या म्हणजे अगदी आपण मुलाला म्हणतो, अरे काय रे असं केलंस पटकन, काय तू वेडा आहेस का, ही छोटी गोष्ट असते, पण त्यांच्यासाठी कधी ती त्यांना ती एका कोपऱ्यात सामावते मनाच्या. पण ती मी शिकले. म्हणजे छोट्या आपण घरात पण कसं शांत राहावं, किंवा कुठच्याही क्षुल्लक गोष्टी आपण सोडून द्याव्यात, जाऊ दे, जे तुम्ही शिकवलं आम्हाला त्याचा खूप नक्कीच म्हणजे मला फायदा होईल. आणि मी त्या गोष्टी म्हणजे माझ्या नातेवाईकांमध्ये पण शेअर करू इच्छिते की तुम्ही ह्या अशा करायला शिका. आणि प्रॉब्ली मी म्हणजे माझ्या फ्रेंड्स किंवा बाकी सर्कलमध्ये पण हे शेअर करेन की नक्की जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे क्लास जी मास्टर लेवल पर्यंत नक्की ह्याचा अनुभव घ्या. आणि त्यातून नक्कीच तुम्हाला जे एक म्हणतो ना आपण सुख म्हणजे समाधान काय असतं ते अनुभवता येईल. थँक्यू. सो अनिता मोरे मॅडम. नमस्कार मॅडम, स्माइल इव्हनिंग. मॅडम थँक्यू व्हेरी मच, तुमची खूप आभारी आहे मी. कारण ह्या 10 दिवसात माझ्यामध्ये आणि माझ्या परिवारामध्ये ह्याच्यामुळे खूप फरक पडलाय. त्यांच्या हेल्थ विषयी म्हणा, कारण जसं तुम्ही पाणी चार्ज करून पिण्यासाठी वगैरे सांगितलं तसे मी 2-3 दिवस करते. माझ्या मिस्टरांना ऍक्च्युली थोडा त्रास होता, जॉ लाईन मध्ये दुखत होतं, त्यांना घास लावायला त्रास होत होता. तर तुम्ही जसं सांगितलं मी प्रयत्न केले, त्यांना थोडा करून पण फरक पडलाय मॅडम.
प्लस माझा हात जो होता तो आता मी सरळ करू शकते आणि ऍटलीस्ट काही मिनिटं 1-2 मिनिटं का सरळ करू शकते. त्यामुळे खूप खूप आभारी आहे मॅडम.